नमस्कार मंडळी, मी कल्पना. तुमचं आपल्या कुक विथ कल्पना चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोलंबी बिर्याणी. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. चला तर मग कोलंबी मॅरिनेट करून घेऊया. कोलंबी मॅरिनेट करण्यासाठी आल्याची पेस्ट, लसूणची पेस्ट, लिंबूचा रस व सर्व सुके मसाले टाकून घेऊया. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून साईडला ठेवून. चला तर मग आपण बिर्याणी बनवायला स्टार्ट करूया. एका टोपात 4 चमचे तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यात आपण अख्खा मसाला टाकूया. अख्खा मसाला थोडा फ्राय झाल्यावरती त्याच्यात आपण गरम मसाला चांगला फ्राय झालेला आहे, त्याच्यात आपण कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला फ्राय करूया. दुसऱ्या साईडला आपण पाणी गरम करत ठेवूया. त्याच्यामध्ये आपण लिंबूचा रस, अख्खा गरम मसाला व बटर घालून घेऊया. पाण्यावरती झाकण देऊन एक उकळी काढून घेऊया. इकडे आपला तेलातला कांदा चांगला लाल झालेला आहे. त्याच्यात आपण थोडासा पुदिना टाकूया. पुदिन्यासोबतच आलं लसूणची पेस्टही टाकू. आलं लसूणची पेस्ट परतून झाल्यावरती आपण त्याच्यात टॅमॅटो टाकूया. टॅमॅटो नरम होईपर्यंत शिजवून घेऊया. इकडे आपल्या पाण्याला उकळी आलेले आहे. त्याच्यात आपण बासमती राईस टाकून घेऊया. त्यासोबतच आपण त्याच्यात मीठ टाकू आणि तांदूळ चांगला शिजवून घेऊया. फोडणीतला टॅमॅटो चांगला शिजून झालेला आहे. त्याच्यात आपण मॅरिनेट केलेली कोलंबी घालून घेऊया. कोलंबी चांगली मिक्स करून त्याला आपण 10 मिनिटं शिजवून घेऊया. आपला बासमती राईस शिजून रेडी आहे. कोलंबीही रेडी आहे. बिर्याणीचे लेयर करून घेऊया. लेयर करून झालेली आहे. त्याच्यासोबत आपण थोडा फूड कलर टाकून घेऊया. कलर सोबतच आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट, फ्राय केलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर सोबत गार्निशिंग करूया. रेडी आहे आपली कोलंबी बिर्याणी.